नमस्कार जय शिवराय शेतकरी मित्रांनो. शेतकरी राज्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विम्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची गुड न्यूज आहे. सर्व शेतकऱ्यांना आता आनंदाची बातमी. शेतकऱ्यांना पीक विम्या संदर्भातील जेवढा पण थकीत पीक विमा अद्यापर्यंत शेतकऱ्यांना भेटला नव्हता, आता तो पीक विमा त्यांच्या खात्यात आता जमा होणार आहे. काही शेतकऱ्यांना आजपासून जमा होणार आहे अशी माहिती देखील केंद्रीय तसेच राज्य कृषी विभागाच्या माध्यमातून इथे देण्यात आलेली आहे. आता या संबंधीची सर्व काही माहिती आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत की कोणत्या शेतकऱ्यांना राहिलेला थकीत खरीप असो किंवा रब्बी हंगाम असो, कितव्या वर्षातील सर्व काही पीक विमा त्यांना भेटणार आहे, किती प्रमाणात भेटणार आहे, त्यावर कोणत्या पिकांसाठी तो मंजूर करण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की पीक विमा संदर्भातील अनेक काही प्रश्न मागे गेल्या भरपूर याच्यामध्ये वेळा विचारण्यात आले की ओएसकी क्रिएट किती झालेली होती आणि याच्यावरती राज्य शासनाच्या माध्यमातून भरपूर सारे आश्वासनं देण्यात आलेले होते. जसं की मागील 1 ते 1.5 महिन्यापूर्वी जे की विधिमंडळाचं सर्व काही कामकाज तिथे चालू होतं, तर वारंवार पीक विमा संदर्भातील बरेच काही प्रश्न तिथे उपस्थित करण्यात येत होते शेतकऱ्यांना. तर या संबंधीचे शेतकरी जसं की आता मागील 2 दिवसापूर्वी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून एक अत्यंत मोलाची भूमिका हा पीक विमा संदर्भात घेण्यात आलेली आहे, खास करून महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांसाठी. कारण की त्यांचं म्हणणं पडलं की महाराष्ट्रातील भरपूर शेतकरी जे की पीक विम्यासाठी भरपूर शेतकरी प्रतीक्षेत आहे आणि सर्व काही गदारोळ या पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांसोबत इथे केलेला आहे. आता केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून सर्व 9च्या 9 राज्यातील पीक विमा कंपन्यांना सर्व काही महत्त्वाचे आदेश जारी करण्यात आले आहे आणि आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये योग्य ती रक्कम जे की योग्य ती स्वरूपात आता वितरण करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना नक्कीच तर हे सर्व काही अपडेट आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून इथे जाणून घेणार आहोत. टोटल तुम्हाला सांगू शकतो की 921 कोटीहून देखील अधिक रुपयाची रक्कम ही पीक विम्यासाठी आता याला मंजुरी त्या शेतकऱ्यांना आहे. आणि त्या जर विचार केला असता तर पीक विम्यासोबत जे की नुकसान भरपाई, त्याजवळ अतिवृष्टी नुकसान भरपाई हे देखील शेतकऱ्यांना आता भेटणार आहे. शेतकऱ्यांना मागील भरपूर दिवसापासून सांगण्यात येतो की लवकरच ही रक्कम जमा होणार आहे. तर फायनली तो टाइम इथे आलेला आहे. तर सर्व काही अपडेट थोडक्यात व्हिडिओ लंबा देखील होऊ शकतो, परंतु नक्कीच पूर्ण पहा कारण की सविस्तर माहिती या संबंधीची सर्व काही सांगणार आहे. तर शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की नवनिर्वाचित कृषी मंत्री महाराष्ट्राचे जे की दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून गेल्या मागील एका पत्रकार परिषदेमध्ये प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलत असताना त्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांचे जे मुख्य प्रश्न आहे पीक विमा असेल किंवा नुकसान भरपाई रिलेटेड असेल किंवा नमो शेतकरीच्या हप्ते रिलेटेड बरोबर असेल येणाऱ्या पुढील संदर्भातील संपूर्ण, तर याचे नक्कीच शेतकरी याच्यावरती योग्य ती अंमलबजावणी राज्य शासन करेल आणि करावेच लागणार असं देखील त्यांनी तिथे संबोधितलं होतं आणि बोलले होते शेतकरी म्हणून. त्याचवर शेतकरी केंद्रीय कृषी मंत्री जे की शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून गेल्या मागील 2 दिवसापूर्वी त्यांच्या मेन सोशल मीडिया हँडलच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचे अपडेट्स हे पीक विमा संदर्भातील राज्यातील देण्यात आले. तर तुम्हाला सांगू शकतो की आतापर्यंत विचार केला असता तर 470 कोटीहून अधिक रुपयाचा पीक विमा हा शेतकऱ्यांना भेटलेला आहे राज्यातील, तो म्हणजे 2024च्या खरीप हंगामातील शेतकरी म्हणून. आता याच्यामध्ये काही शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमचा 25% स्वरूपात तो पीक विमा त्यांना भेटलेला आहे. आता त्यांचं देखील म्हणणं पडलं होतं की ज्यांना वैयक्तिक क्लेमचा 25% प्राप्त झाला त्यांना येत्या काळात जे की 75%चा पीक विमा भेटणार की नाही, तर ते देखील आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर शेतकऱ्यांना बऱ्याच काही शेतकऱ्यांचे हे देखील प्रश्न होते की आमचा एडवेचा ऑप्शन तो बंद आहे, तर आम्हाला पीक विमा भेटणार की नाही, तर ते देखील आपण याच्या संदर्भात संपूर्ण काही उत्तर जाणून घेणार आहोत. आता शेतकऱ्यांना आपण कोणत्या वर्षातील किती स्वरूपात पीक विमा भेटणार हे सर्व काही जाणून घेणार आणि किती तारखेपासून तुमच्या अकाउंटमध्ये ही रक्कम जमा होणार, कारण की याला वितरणाला सुरुवात इथे झालेली शेतकऱ्यांना केंद्रीय कृषी विभागाच्या माध्यमातून मान्यता देण्यात आली. आता राज्य कृषी विभागाच्या माध्यमातून याला देखील मान्यता देण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना. तर नक्कीच ही आनंदाची गुड न्यूज आहे. तुम्हाला सांगू शकतो की 2022 मधील खरीप हंगामातील भरपूर शेतकरी असे होते की जवळपास लाखो शेतकरी त्यांना अद्यापर्यंत तो पीक विमा तिथे भेटलेला नाही, तर तो पीक विमा त्यांना तिथे भेटणार अशी माहिती आता देण्यात येऊ लागली शेतकरी. त्याजवळ विचार केला असता तर खरीप हंगाम 2023 शेतकरी खरीप हंगाम 2023 मधील भरपूर सारे असे शेतकरी खरीप हंगामातील 2023चे की त्यांना अद्यापर्यंत ही एकही रुपयाची रक्कम ज्यांना 75% पीक विम्याची त्यांना तिथे भेटलेली नाही, तर नक्कीच शेतकरी त्यांना देखील ही रक्कम भेटणार अशी देखील माहिती आता कोणते जिल्हे याच्यामध्ये संबोधितले गेलेले आहे देखील आपण थोडक्यात तिथे बघणार आहोत. आता विचार केला असता शेतकरी 2024 खरीप हंगामातील, तर शेतकरी 2024 खरीप हंगामातील असं झालंय की आता पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून तो डेटा देण्यात येऊ लागला. त्याच्या माध्यमातून 470 कोटीहून अधिक पीक विमा वाटप करण्यात आला असं त्यांच्या माध्यमातून सांगण्यात येऊ लागले. परंतु गदारोळी ते पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून खूप मोठा झालेला आहे, कारण की त्यांचं म्हणणं पडलं की शासनाच्या माध्यमातून जो योग्य तो हप्ता त्यांना वितरण करण्यात येतो तोच तिथे जाहीर करण्यात नाही आला, तर पीक विमा कंपन्या पुढील रक्कम वाटू शकणार नाही. परंतु आता शेतकरी विचार केला असता तर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून जे अपडेट देण्यात
देण्यात आलं, त्यांनी पीक विमा कंपन्यांना जे आदेश जारी करण्यात आले त्याच्या माध्यमातून असं दिसून येऊ लागलं की 921 कोटीहून अधिक रुपयाची रक्कम शेतकऱ्यांना आता इथे त्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच वितरण होईल, लवकरच त्यांना प्रत्येक भेटेल। आता कोणत्या कोणत्या पिकांसाठी 2024चा खरीप हंगामातील पीक विमा भेटणार आहे आधी आपण 2024चा जाणून घ्या। तर शेतकऱ्यांना नक्कीच सोयाबीन, तूर, उडीद, मूग इत्यादी या कडधान्यांच्या पिकांसह जे की सोयाबीन, तूर आणि कपासीचा देखील याच्यामध्ये समावेश आहे शेतकरी बऱ्याच प्रमाणामध्ये काही जिल्ह्यांसाठी, कारण की कपासी पिकाचं देखील नुकसान हे 2024च्या खरीप हंगामामध्ये बहुतांश काही जिल्ह्यांमध्ये झालं होतं। तर शेतकरी त्यांना हा पीक विमा इथे भेटणार आहे, किती स्वरूपाचा हेक्टरी कसा स्वरूपात भेटणार आहे, तर शेतकरी हेक्टरी त्यांच्या नुकसानीनुसार भेटणार आहे। ज्या शेतकऱ्यांच्या 70% नोंद तिथे झाली होती, ज्यांची 80% नोंद तिथे झाली होती, तर 70 ते 80% ज्यांची नोंद आहे त्यांना ठीकठाक चांगल्या प्रमाणात पीक विमा तिथे भेटणार आहे। जसं की हेक्टरी आपण समजू शकतो की 8 ते 10 हजार रुपये हेक्टरी प्रमाणे तो पीक विमा त्यांना तिथे प्राप्त होऊ शकतो शेतकरी। त्यावर विचार केला असता तर नुकसान भरपाईची देखील रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशी देखील माहिती देखील आता राज्य कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली शेतकरी। तर 500 कोटीहून अधिक रुपयाची नुकसान भरपाई ही लवकरच अतिवृष्टी, अवकाळी, गारपीट या संदर्भातील संपूर्ण काही नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होईल अशी देखील माहिती आता इथे देण्यात येऊ लागली शेतकरी। तर शेतकऱ्यांना एकंदरीत विचार केला असता तर शासनाच्या माध्यमातून, केंद्र शासनाच्या देखील केंद्रीय कृषी विभागाच्या माध्यमातून जे अपडेट देण्यात आले त्यांनी जे एक शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की सर्व थकीत विमा, थकीत म्हणल्याच्या नंतर विचार त्याच्यामध्ये 2022चा येतो, 2023चा येतो आणि गेल्या मागच्या वर्षीचा 2024चा देखील येतो। तर हा सर्व काही थकीत पीक विमा हा लवकरच शेतकऱ्यांना देईल अशी स्वतःहून जे की केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली होती शेतकऱ्यांना। आता जिल्हे कोणते कोणते म्हणले तर विचार जर किती अपडेट जाणून घ्यायचं म्हटलं तर शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना पीक विमा तिथे भेटलं नाही याच्यामध्ये एकंदर जिल्ह्यांची जिल्हानिहाय लिस्ट वगैरे यादी वगैरे काही नाही, असं काहीच नाही शेतकऱ्यांना। फक्त ज्या शेतकऱ्यांना भेटला नव्हता त्यांनाच तिथे भेटणार। ज्या शेतकऱ्यांना 25%च्या स्वरूपात वैयक्तिक क्लेमचा 2024चा भेटला होता त्यांना थोडे कमी चान्सेस आहे शेतकऱ्यांना। काहींचं ज्यांचं आता शेवटचा हा प्रश्न आहे एडबेसचा, तर ज्यांचा एडबेस ओके आहे शेतकऱ्यांना त्यांना तर तिथे काहीच प्रॉब्लेम, ज्यांचं नाही त्यांना थोडक्यात तिथे काय प्रॉब्लेम येऊ शकतो त्यांनी नक्कीच आपली केवायसी वगैरे ज्या अकाउंटमध्ये पीक विम्याची रक्कम येते ते नक्कीच एकदा चेक करू शकते शेतकऱ्यांना। तर याचं एक अत्यंत महत्त्वाचं अपडेट आहे जे की केंद्रीय कृषी मंत्री तसेच राज्याचे नवनिर्वाचित कृषी मंत्री जे की दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून देण्यात आले तेच मी तुम्हाला देण्याचं काम केलं। अद्याप पीक विमा शेतकऱ्यांना आता आजपासून किंवा 1 ते 2 दिवसापासून वाटप होईल अशी ती माहिती जी की सर्वच काही माध्यमांच्या माध्यमातून देण्यात येऊ लागले। तर हेच एक महत्त्वाचं अपडेट होतं। व्हिडिओ माहितीपूर्ण वाटली असल्यास लाईक आणि शेअर नक्कीच करा। त्याचबरोबर पुढील पण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। तर मिळूया का नवीन व्हिडिओ, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।